नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील. तामिळनाडूमधील द्रमुक सगळे काही महत्त्वाचे पक्ष, तिथल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते या सर्वांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे वैद्यकीय शिक्षण घेणारे जे दलित, वंचित, उपेक्षित भागातले विद्यार्थी आहेत, तर त्यांना 50% आरक्षण मिळावं. आणि त्याविषयी मत मांडताना सुप्रीम कोर्टाचे 3 न्यायमूर्ती एल नागेश्वरी, कृष्ण मुरारी आणि रवींद्र भट या तिघांनी काल एक जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावरून सध्या अनेक मतमतांतर सुरू आहेत. या तिन्ही न्यायमूर्तींनी ठणकावून सांगितलं की आरक्षण ही कुणाचीही कुठल्याही समाजाची, धर्माची मूलभूत गरज नाही. त्यामुळं हा विषय आमच्या अखत्यारीमध्ये येत नाही, याची मागणी तुम्ही करू नका. तमिळनाडूच्या नेत्यांनी तो विषय लावून धरला होता. त्यांचं म्हणणं होतं की जो आमचा मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळायलाच हवा. त्यानंतर या तिन्ही न्यायमूर्तींनी त्यांना सांगितलं की तुम्ही चेन्नईच्या हायकोर्टामध्ये याविषयी अपील करा. हा विषय आम्ही सांगतोय की आरक्षण मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. त्यांच्या या निर्णयानंतर भारतभर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आरक्षणाविषयी एक प्रकारची दहशत निर्माण करण्यात आली की त्याविषयी कोणी काही बोलायचंच नाही. म्हणजे तुम्ही जर आरक्षणाचं समर्थन केलं तर तुम्ही पुरोगामी, आणि तुम्ही जर आरक्षणाला विरोध केला तर तुम्ही प्रतिगामी, असं एक चित्र रंगवलं जातं. त्यामुळं अनेक विचारवंत या विषयावर बोलायला सहसा तयार होत नाहीत, आणि हे इथल्या व्यवस्थेचं मोठं अपयश आहे. खरं तर भारतीय राज्यघटनेने जेव्हा सांगितलं होतं की तुम्ही 10 वर्ष आरक्षण ठेवा, इथल्या सगळ्या समाजाचा विकास व्हावा, सगळेजण सोबत यावेत आणि समता, बंधुता प्रस्थापित व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र त्यातनं ना समता प्रस्थापित होते, ना बंधुता होते, ना कोणाला न्याय मिळतोय. उलट आरक्षणाचा फायदा घेणारे जे आहेत आणि आरक्षण ज्यांना मिळत नाहीत त्यामुळे जे पीडित राहत आहेत, तर यामध्ये विषमतेची खूप मोठी दरी निर्माण होते, आणि ती दरी आपल्यामध्ये हा भेद आणखीन वाढवत नेते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत आरक्षणामुळं जे कोणी त्या त्या पदावर गेलेले आहेत त्यांनी काय कर्तबगारी पार पडली हे बघणं सुद्धा म्हणूनच खूप महत्त्वाचं आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी कोणी योगदान दिलं ते काही आरक्षण घेऊन योगदान दिलं नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कुठलंही आरक्षण घेतलं नव्हतं, किंवा आत्ताचे आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ते आरक्षणाच्या बळावर पुढे गेलेले नाहीत. तर या सगळ्या मंडळींनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. म्हणजे बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता यासाठी कुठल्याही आरक्षणाची कधी कुणाला गरज पडत नाही. या दोन्ही गोष्टी कधी कुठे मिळतील हेही सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या ब्राह्मण कुटुंबात एखादी मुलगी अतिशय सुंदर असू शकते, तर अगदी दलित, वंचित, उपेक्षितामध्ये सुद्धा एखादी मुलगी त्याहून सुंदर असू शकते. एखाद्या दलित, आदिवासीमध्ये एखादा प्रचंड विद्वान असू शकतो, तर त्याउलट एखाद्या ब्राह्मणामध्ये एखादा अक्षरशः निर्बुद्ध असू शकतो. त्यामुळे आरक्षण असेल, कर्तबगारी असेल, बुद्धिमत्ता असेल, ही काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. जर आपल्याला समता प्रस्थापित करायची असेल, खऱ्या अर्थी समाजाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असेल, तर आरक्षण रद्द करणं, कायमस्वरूपी ते संपवणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन येणारे जे कोणी पुढे असतील त्यांचीही आता आपण चर्चा करायला हवी. आपला देश ज्या पद्धतीनं राज्यकर्ते चालवतात, तर त्याहून मोठा वाटा जर कोणाचा असेल तर इथल्या प्रशासकीय यंत्रणेचा आहे. आणि प्रशासकीय यंत्रणामध्ये आरक्षणामुळे भरती झालेले जे जे कोणी अधिकारी असतील त्यांचा आता एक सर्वे व्हायला हवा. अनेक अधिकारी सगळीकडे भाषणं ठोकत फिरत असतात की आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून हे यश मिळवलं, MPSC असेल, UP असेल, या माध्यमातून आम्ही पुढे आलोय आणि देशाची सेवा करतोय. तर त्यांनी कुठल्या प्रतिकूलतेमध्ये काय केलं याला मला वाटतं काही महत्त्व नाही, कारण याच्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारे अनेक मराठा समाजात असतील, ब्राह्मण समाजातील असतील, खूप जण यापेक्षा प्रतिकूल वाईट परिस्थितीमध्ये दिवस काढतायत. एक वेळची खाण्याची त्यांची मारामार आहे. तर त्यांनी कुठल्या परिस्थितीतून हे यश मिळवलं यापेक्षा पदावर आल्यानंतर 20-20, 25-25 वर्षात, 30-30 वर्षामध्ये त्यांनी नेमकी काय कर्तबगारी पार पाडली, देशासाठी, राष्ट्रासाठी, राज्यासाठी काय योगदान दिलं हे बघायला हवं. आणि त्याचं मूल्यमापन जर झालं तर आरक्षणाचा खरोखरी फायदा होतो की नाही हे आपल्या लक्षात येईल. मध्यंतरी इतिहास संशोधक संजय सोनवणे यांनी एक भूमिका मांडली होती, आणि ज्या भूमिकेला मी पूर्णपणे पाठिंबा दिला होता, समर्थन दिलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 पिढ्यामध्ये आरक्षण मिळालं असेल तर 3ऱ्या पिढीला आरक्षण मिळू नये. म्हणजे देवयानी खोब्रागडे या अधिकारी आपल्याला माहितीच आहेत, त्यांच्या वडिलांविषयी पण आपल्याला माहिती आहे. त्यांच्या वडिलांनी आरक्षणाचा लाभ घेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर काम केलं. देवयानी खोब्रागडे यांनी खूप महत्त्वाच्या पदावर काम केलं. मात्र आता त्यांच्या 3ऱ्या पिढीला आरक्षणाची कुठलीही सवलत देता कामा नये. असं जर झालं तर किमान जे मागे राहिलेले आहेत ते तरी पुढे येऊ शकतील. म्हणजे आरक्षणाचं समर्थन करणारे कोण आहेत, किती दलित बांधवांना आरक्षणाचा फायदा होतो. तर याचं जर आपण बघितलं तर त्याच कुटुंबामध्ये 30 लोक वर्षानुवर्ष त्याचा फायदा घेत आहेत.
म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुठलं आरक्षण मिळालं तरी ते भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले. भारताचे कायदा व्यवस्थेमध्ये त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान कोणाचं आहे तर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव माननीय बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आंबेडकरांना कुठलं आरक्षण नव्हतं. म्हणजे याचा अर्थ गुणवत्ता असेल तर तुम्ही तुमचं यश निश्चितपणे सिद्ध करू शकता. एक मोठा वर्ग असा आहे की ज्यांना वाटतं की या देशामध्ये मला सुरक्षितता नाही, या देशामध्ये मला माझं भवितव्य नाही आणि त्यामुळे ते इतर देशामध्ये जातात, आपलं टॅलेंट त्या देशामध्ये सिद्ध करतात. हे का होतं तर इथली सिस्टीम म्हणजे प्रत्येकाला सरकारी नोकऱ्या हव्यात. सरकारी नोकऱ्यामुळं सरकारवरचा जो आर्थिक ताण आहे, त्यांचे पगार असतील, त्यांच्यानंतर पेन्शन असतील, यामध्येच राज्याचं कंबरडं मोडलं जातंय. आणि हे सरकारी लोक रिझल्ट काय देतात हे जर बघितलं तर ते खूप नकारात्मक चित्र आहे. म्हणजे इथल्या आरोग्य व्यवस्थेविषयी आपण बघितलं, शासकीय रुग्णालयांची काय अवस्था आहे, सरकारी शाळांची काय अवस्था आहे, कुठल्याही अगदी सरकार वाहतूक व्यवस्थेची काय अवस्था आहे, हे जर बघितलं तर सगळं दुर्दैवी चित्र आहे. म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाला आपला मुलगा खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घ्यावं असं त्यांनी वाटतं. त्याला वाटतं की खाजगी वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करावा, त्याला वाटतं की खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावेत. का तर सरकारी यंत्रणेवर यांचा विश्वासच नाही की तिथं आमच्यावर चांगले उपचार होतील. म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासारखा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असलेला नेता त्यांना सुद्धा नांदेडमध्ये ट्रीटमेंट घ्यावीशी वाटलं नाही. कोरोना झाल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. तर हे कसलं लक्षण आहे. म्हणजे इथली आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था ही मागे ठेवण्यामध्ये या आरक्षणातून पुढे आलेल्या कुठल्याही लोकांचा वाटा आहे का, इथल्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा वाटा आहे का, आणि हे जर नसेल तर या व्यवस्थेवर आपण विश्वास का नाही ठेवत. मग तुम्ही सगळ्या खाजगी शाळा बंद करा, खाजगी रुग्णालय बंद करा आणि सरसकटपणे सांगा की इथला प्रत्येकाला सरकारी दवाखान्यातच उपचार घ्यायला हवेत, सरकारी शाळामध्येच शिकायला हवं. हे दिसताना जरी कठीण दिसलं तरी असे काही प्रयोग केल्याशिवाय आरक्षण याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे ते रद्द होणं ही काळाची गरज आहे. एखादा आरक्षणातून पुढे आलेला विद्यार्थी आहे, त्याला 60% 65% जर गुण मिळालेले आहेत, तो अधिकारी म्हणून बसतो. आणि ज्याला 80% 90% गुण मिळालेले आहेत तो त्याच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करतो. तर हे इथल्या व्यवस्थेचं अपयश आहे. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तो कुणीही असेल, कुठल्याही समाजाचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, तो पुढे यायलाच हवा. आरक्षणामुळं ज्या पद्धतीनं ॲट्रोसिटीचं आपण बघितलं की एखाद्या जातीला जर जातीवाचक आपण बोललो तर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होतो, त्याला जामीन सुद्धा नाही. पण त्याच उलट ज्यांना जातीवाचक बोललं ते मात्र इतर समाजाला कायम जातीवाचक बोलत असतात. मग ही विषमता नाही का. विषमतेचा जो पाया आहे ती समता कशी प्रस्थापित करणार. एकतर कुणालाही जातीवाचक बोलू नका, सगळे समान असावेत, किंवा मग काय फारसा फरक पडतोय. एखाद्याला तुम्ही भट म्हणणं, बामण म्हणणं, मराठा म्हणून त्याची हेटाळणी करणं हे जितकं निंदे तितकंच एखाद्या दलित वंचितालाही त्याच्या जातीवरनं बोलणं निंदे ते होऊ नये. पण इथली जर यंत्रणा आपण बघितली तर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असं का. म्हणजे एक मोठा वर्ग असं म्हणतो की आम्हाला जाती निर्मूलनाची लढाई लढायची, मात्र तोच वर्ग त्याच्या जातीवर जेव्हा आरक्षणाची मागणी करतो तरी दुटप्पी भूमिका आहे. म्हणजे तुम्हाला नोकऱ्या जातीमुळे हव्यात, मात्र जातीवाचक कुठे बोलायचं नाही, जाती नष्ट करायच्या. हे कसलं चित्र आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडचे एक वकील कायम ट्विट करत असतात की आमच्या दलित समाजाकडे बघा, सगळ्या ब्राह्मण मुली आमच्या दलित मुलासोबत लग्न करतात, अशा अशाचे त्यांचे कायम ट्विट असतात. तर मला त्या महाशयांना सांगावं वाटतं की बाबांनो, तुम्ही फक्त आरक्षणाचा लाभ घेणं बंद करा. जर तुम्हाला इतक्या तुमच्या पराक्रमावर, शौर्यावर, तुमच्या कर्तबगारीवर, तुमच्या विद्वत्तेवर जर विश्वास आहे तर पहिल्यानं आरक्षणाचा लाभ घेणं तुम्ही बंद करा, स्वतःची कर्तबगारी सिद्ध करा. कर्तबगारी, बुद्धिमत्ता हे मी परत परत सांगतोय की ही कुठल्याही एका जातीची, कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही, मात्र त्या कुबड्या घेऊन पुढे येणं हे त्यांच्यासाठी सुद्धा लांछनास्पद आहे. म्हणजे एक समाज म्हणून आपण जेव्हा बघितलं की एका वर्गावर खूप काळ अन्याय झालाय आणि त्यातनं त्यांना पुढे आणायचं, पण हे करताना वर्षानुवर्ष आपण सांगतो की यांच्यावर अन्याय झाला, तो अन्याय आता दूर झालाय. स्वातंत्र्य मिळून देशाला खूप वर्ष झालेली आहेत. इथं प्रत्येकाला समान अधिकार आहेत, शिक्षणाच्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत. असं असताना एखाद्या जातीला सगळ्या प्रकारचे लाभ द्यायचे आणि दुसऱ्या जातीला मात्र खाली खाली दाबत न्यायचं, हे पूर्णतः घटनाविरोधी कृत्य आहे. याचा आपण सगळ्यांनी निषेध करायला हवा. कुठल्याही जातीला आरक्षण नसावं, आरक्षण बंद करावं, याविषयी आता एक चळवळ राबवणं, सामान्य माणसाने पुढे येणं हे गरजेचं आहे. किंबहुना ज्याने कोणी आरक्षणाचा लाभ घेतलाय, आपल्या पुढल्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय, कल्याण केलंय, तिने तरी आता पुढे यायला हवं आणि सांगायला हवं की बस आता आम्हाला आरक्षण नको, फार तर आमच्या आणखीन इतर बांधवांना आरक्षण द्या. पण तसं होताना दिसत नाही.
मानवी प्रवृत्ती अशी आहे, जे काही मिळेल ते किती स्वतः घ्यायचं, इतरांना काही मिळू द्यायचं नाही, समोरच्याच्या अगदी घासातला घास काढून घ्यायचा, ही जी विकृती आहे ती आता थांबायला हवी. आरक्षणासारख्या सगळ्या या निर्णयामुळं आपण खूप वर्ष आणखीन मागे जातोय. जर आपल्याला जाती निर्मूलन करायचं असेल, एक समाज म्हणून एकसंध साधत असेल, म्हणजे आपण जर म्हणतो न्याय, समता, बंधुता, हे जर खरोखरी आपल्याला असायला हवं असेल तर इथल्या प्रत्येकाला समान न्याय मिळायला हवा. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे त्यांनी राम मंदिराचा विषय तडीस नेलेला आहे. 370चं कलम आपण बघितलेलं आहे. समान नागरी कायद्याविषयी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. जर त्यांनी आरक्षण रद्द केलं तर इतिहासामध्ये नरेंद्र मोदी यांचा खूप दीर्घकाळ परिणाम निश्चितपणे असेल. लोक त्यांना अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचतील. गुणवत्तेला कुठल्याही कोबड्याची गरज नको. आणि सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूच्या प्रकरणामध्ये जो महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, म्हणूनच त्याचा आपण आदर राखायला हवा. इतर राज्य सरकारांनी त्याची रीव ओढायला हवी, त्यांना पाठिंबा द्यायला हवा. त्यांच्या आपण सगळेजण त्यांच्या सोबत असायला हवं. आरक्षणामुळं इतकं प्रचंड नुकसान होतंय याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात जाऊन बघा, तिथल्या लोकांची भाषा, त्यांची मगरुरी हे जर बघितलं तर असं वाटतं की यांच्या खरोखरी विकासासाठी आपण आरक्षण दिलेलं आहे की ही मगरुरी सहन करण्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. हे आता कुठेतरी थांबायला हवं. जो कोणी कर्तबगार असेल त्याच्या संधीचा या राष्ट्रासाठी पूर्णपणे उपयोग करून घेणं ही काळाची गरज आहे. जे कोणी आरक्षणाच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांना प्रतिगामी ठरवणं आता थांबवायला हवं. जर आपण पुरोगामी ही संकल्पना राबवतोय तर इथं कुणी मुळात समता प्रस्थापित होणं हे फार गरजेचं आहे. ही विषमता आता नष्ट व्हायलाच हवी. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. आपल्याकडे 2 प्रकारचे कायदे असतात, स्थायी कायदे आणि अस्थायी कायदे. तर जे अस्थायी कायदे आहेत ते बदलले जातात आणि किंवा ते बदलायला हवेत. म्हणजे सध्या ज्या कायद्यामध्ये बदल होत आहेत ते त्यामुळेच निश्चितपणे स्वागतार्ह आहेत. स्थायी कायद्यामध्ये मूलभूत अधिकार कुठले आहेत? तर समजा मी या देशामध्ये आता बेरोजगार आहे आणि मला नोकरी हवी. नोकरी मिळणं हा माझा मूलभूत अधिकार आहे, कारण मला पोटासाठी जगायला नोकरी लागते. पण अस्थायी कायदे हे बदलले जातात. सध्या शेतीविषयक अनेक कायदे बदलले जावेत यासाठी एक मोठी चळवळ राबवली जाते. आमचे किसान पुत्र आंदोलनाचे अमर हबीब काका सातत्यानं त्यासाठी महाराष्ट्रातून पुढाकार घेत आहेत. खूप वर्ष त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यासाठी ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे. काही कायदे बदलायला हवेत या मतापर्यंत सरकार आलेलं आहे आणि कायद्यामध्ये हे जे बदल होत आहेत ते निश्चितपणे त्यामुळं महत्त्वाचे आहेत. तर अशाच पद्धतीनं आरक्षण हे सुद्धा मूलभूत अधिकार नाही हे सुप्रीम कोर्टाने जर मान्य केलेलं आहे तर आता हा कायदा सुद्धा निश्चितपणे बदलायला हवा. म्हणूनच आपण सरकारच्या पाठीशी राहायला हवं. सगळ्या प्रकारचं आरक्षण जर रद्द केलं तरच देशाची वाटचाल अखंडितपणे एकतेकडे, समानतेकडे होईल हे निश्चित आहे. परत मी सांगतोय की समता, न्याय, बंधुता हे फक्त बोलून साध्य होणार नाही. रोज शाळेमध्ये प्रार्थना म्हणून ते होणार नाही. तर त्यासाठी आता कृतिशीलतेची गरज आहे आणि सध्या देशहितेचा विचार करणारं कृतिशील सरकार केंद्रामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. ते याबाबतही नक्कीच सकारात्मक भूमिका घेईल आणि आरक्षणासारख्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढेल, आरक्षण कायमस्वरूपी रद्द करेल असं मला वाटतं. पुरातन काळापासून जर आपण बघितलं तर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गुणवत्तेच्या बळावरच पुढे आलेल्या आहेत. कुणीही आरक्षण घेतलेलं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांनी जो काही जातीवाद इथल्या व्यवस्थेमध्ये रुजवला होता ते एक विकृती आहे, ती आता नष्ट व्हायला हवी. त्यासाठी आपण सगळ्यांनी यातून बाहेर पडायला हवं आणि जर जाती नष्ट व्हायला हव्यात, माणूस म्हणून आपण माणसाकडे बघायचं असेल तर हा भेदाभेद दूर करणं ही काळाची गरज आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज सुदैवाने हयात असते तर त्यांनी सुद्धा या आरक्षणाला निश्चितपणे विरोध केला असता. ही विषमता त्यांनी जाणीवपूर्वक नष्ट केली असती. यासाठी सगळ्यांनी एक पाऊल पुढे टाकणं हे मला म्हणूनच गरजेचं वाटतं. आरक्षणाला, कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला, मग ते फक्त जातीविषयीचं आरक्षण नाही, कुठल्याही प्रकारचं आरक्षण हे या यंत्रणेमध्ये नसायला हवं. गुणवत्तेच्या बळावर, त्यांचे अंगभूत जे काही टॅलेंट आहे त्या बळावर आपण पुढे येणं ही काळाची गरज आहे. तसंच झालं तरच आपण भविष्यामध्ये पुढे जाऊ शकू. नाहीतर कोरोनामुळं जे नुकसान झालेलं आहे, आपलं राष्ट्र जे काही आणखीन काही वर्ष मागे गेले तर ते अजून मागे जाईल. इथल्या गुणवंतांना जर प्राधान्य दिलं नाही, त्यांच्या टॅलेंटचा राष्ट्रासाठी उपयोग करून घेतला नाही, त्यांच्या मनात जर असुरक्षिततेची भावना असेल तर हे या राष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे, धोकादायक आहे. ते आपण थांबवायला हवं. इथल्या
गुणवंताची कदर केली जावी हे पुन्हा एकदा सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.